तर नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे औंढा नागनाथ मंदिर, म्हणजेच 12 ज्योतिर्लिंगापैकी एक, तेच म्हणजे 8वे ज्योतिर्लिंग श्री औंढा नागनाथ. तर आम्ही दोघे मित्र निघालो सकाळी पहाटे गाडीवरती. बघू शकता हे कुठे चाललो, थेट औंढाला, म्हणजेच औंढा नागनाथ 8वे ज्योतिर्लिंग. तर आम्ही आलो पूर्णेवरून डायरेक्ट इथं बघा पुलाचं काम चालू आहे. पुलाचं काम थोडंफार झालं होतं, वरून कट मारला, आलो वरती. पुलावरून आलो, डायरेक्ट नीट निघालो डायरेक्ट झिरो फाट्याला पोहोचल्यानंतर झिरो फाट्याहून अंतर होतं फक्त औंढ्याचं 35 किलोमीटर. तिथून निघालो डायरेक्ट, मग लागलो वाटेला. जवळा बाजार हे बघू शकता, औंढ्याच्या अलीकडे आहे बघा जवळा बाजार म्हणून, तिथंही भरतं घेत. तर आम्ही समोर आलो तर थोडंफार पाऊस चालू होता. आम्हाला वाटलं आम्ही काय भिजतो काय, त्यामुळे बघू शकता हे पाऊस कसं धूप पडलं होतं. समोर गेल्यावर थोडा पाऊस येत होता, पाऊस काय नंतर नाही आला. हे बघू शकता औंढा नागनाथच्या मंदिराच्या अलीकडे किती एक देवीचं मंदिर आहे. हे आलोच औंढा नगरीमध्ये. येताच इथे व्हिडिओ शूट केला थोडाफार. हे बघा पाऊस बघू शकता थोडाफार पडला होता, आम्ही काय भिजलो नाही काय नाही. मग थेट आलो औंढ्यामध्ये, डायरेक्ट रोडला लागलो की हे बघू शकता मंदिर आलं, औंढा नागनाथ मंदिर. भावाला म्हणलं इथंच आहे मंदिर, भाऊ चालला होता पुढे जाऊन थोडा रिटर्न यावं लागलं कट मारून. हे बघू शकता 8वे ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र औंढा नागनाथ. येथे पार्किंग केली, पार्किंगला गाडी लावली आमची, मोटरसायकल बाईक. 20 रुपये घेतले पार्किंगला, पावती फाडली 20 रुपयाची. हे बघू शकता. नंतर आलो दर्शनासाठी चाललो होतो. हे बघू शकता आपण, हे शेजारील दुकाने वगैरे बघू शकता. थेट लाईनमध्ये लागलो. हे बघा मंडळी होती, वासुदेव मंडळी इथे बसलेली होती मंदिराच्या बाहेर. नंतर आलो आतमध्ये, रांगेत लागलो दर्शनाच्या. तेवढी गर्दी नव्हती काय नाही. हे बघू शकता आतला. पुढे गेलो तर गर्दी होती. आम्हाला काय तेवढा टाईम लागला नाही, फक्त अर्धा घंटा लागला दर्शनासाठी. आत व्हिडिओ शूट करता नाही आला. इथे बाहेर गणपतीचं मंदिर आणि एक महादेवाची पिंड आहे बाहेर. मित्रांनो बघू शकता गणपतीचं मंदिर अलीकडं आहे आणि इकडे महादेवाचं आहे साईडला. तर आम्ही आत शिरलो. हे बघू शकता आपण आतमधलं मंदिर पूर्ण कोरीवकाम आहे. जुन्या काळातील प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे हे. म्हणजेच राक्षसांच्या काळात बांधलेलं मंदिर आहे. दर्शनासाठी भाविक गर्दी करीत होते आतमध्ये. त्यानंतर इथून खाली जातात दर्शनासाठी.
इथूनच खाली जायचं आणि इथूनच वर यायचं. हे बघू शकता आपण. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. इथं अलीकडे जाताना एक म्हणजेच राम मंदिराची मूर्ती बसवलेली आहे. तीच सेम मूर्ती इथे दगडामध्ये बनवलेली आहे बघा. हे बघू शकता आपण. श्रीराम मंदिराची मूर्ती आहे ना, सेम मूर्ती तीच इथे आहे एक, म्हणजे प्राचीन काळात बनवलेली. बघू शकता, हे सेम टू सेम. दर्शन घेतलं श्रीरामाचं आणि खाली दर्शन घेतलं महादेवाचं. हे बघू शकता आतमधलं. नंतर आलो दर्शन घेऊन बाहेर. हे बघू शकता किती मस्त. हे बघा, आताच्या काळात कोणाला बांधता पण नाही येणार असं. प्राणी वगैरे सर्व किती कोरीव काम केलेलं आहे. हे मंदिर आहे. याचं मंदिराचा दरवाजा घुमलेला आहे असं म्हटलं जातं. इथं हा दरवाजा होता तो सरकलेला आहे, म्हणजेच पडून झाला तिकडं मागून. हे बघा मंदिराच्या बाहेरचा भाग. ते फोटो वगैरे काढले आम्ही. हा बघू शकता मित्र माझा. लोक फोटोशूट कॅमेऱ्याने करत होते. आम्ही काही केलं नाही, काय नाही, फक्त शूटिंग केली व्हिडिओ. मित्रांनो, कोणाकोणाला आवडलं हा मंदिर, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तर भेटूत मग नंतरच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. तुमचा लाडका शिवम ठाकूर.